शिष्य मंगला, धन्य धन्य जगती तवरे, जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि वचन 52 आम्ही असे वाचतो. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले दाखले सांगून झाल्यावर आपल्या शिष्यांना विचारले, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, हो. यावर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शास्त्री म्हटले, म्हणजेच त्यांना जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतात आणि स्वर्गाच्या राज्याचे शिष्य बनतात. शास्त्री याचा अर्थ असा आहे की जो देवाचे वचन शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी आपले मन समर्पित करतो. तो स्वतः ते वचन शिकतो, त्यानुसार जीवन जगतो आणि ते वचन शिकवितो. प्रभूने फक्त त्यालाच शास्त्री म्हटले नाही, तर त्यालाही शास्त्री म्हटले आहे जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य बनला आहे. पहिला अर्थ असा आहे, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला समजून घेतले, त्याला स्वीकारले, त्याला जीवन समर्पित केले आणि तेच त्याचे जीवन झाले. दुसरा अर्थ असा आहे, स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता त्याच्या जीवनातील प्राधान्य आहे, कारण त्या राज्यात प्रवेश करण्यासाठी त्याला त्याच्या पापापासून, पापाच्या परिणामापासून आणि पापाच्या शिक्षेपासून मुक्ततेची गरज आहे आणि देवाची समेट करणे जरुरी आहे. प्रत्येक व्यक्तीला हे करता यावे यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात देहरूप धारण केले. संपूर्ण मानवजातीच्या पापांचे ओझे स्वतः वाहून त्या वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला गेला. पुनरुत्थित, विजयी आणि जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे शास्त्री देखील व्हाल. तुमच्यासाठी देवाकडे हीच आमची प्रार्थना आहे. आमेन. धन्यवाद. ख्रिस्त धन जाचे त्याला